दशमहाविद्येची एक अशी काही कलेक्टिव्ह उपासना वगैरे पण असते? आहे. दस महाविद्येची म्हणजे आता 2 टाईपच्या उपासना असतात. एक तर नॉर्मल आपण डे टू डे लाईफमध्ये त्याला अनुष्ठान वगैरे लागत नाही, पण ह्या देव्यांचे आपण जप करायचे. एकाक्षरी मंत्राचा जप आपण 1,00,000 वेळेला केला की ते सिद्ध होतात मंत्र. आणि मग तुमच्या ज्या अकॉर्डिंग तुमचे जे सिच्युएशन असेल त्या देवीला आपण भजू शकतो. पण ही 10 महाविद्या ही तांत्रिकमध्ये पण मोडते, आपण ऐकलं असतो. त्यामुळे बरेच लोक हे शिकायच्या प्रयत्नात जात नाही. तर तांत्रिकी विद्यामध्ये ही तेव्हा मोडते जेव्हा आपण एखादं अनुष्ठान स्थापित करतो किंवा काही. तर जेव्हा आपण अनुष्ठान करतो एखाद्या कामाला सिद्ध करण्यासाठी, तेव्हा मात्र थोडे ह्याचे रूल्स कडक आहेत. ते म्हणजे आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं, ब्रह्मचर्य पाळायचं असतं ते अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर कुणाशी जास्त भेटायचं नसतं, सोशल लाईफ कमी. कारण जेव्हा आपण माची उपासना सुरू करतो तेव्हा हा अनुभव मला पण आहे की तिच्यातली जी शक्ती आहे ती आपल्यात येते आणि आपण थोडे चिडचिडे होतो. त्यामुळे मग जास्तीत जास्त एकांतात राहणं जास्त फ्रुटफुल ठरतं.